मॅडम 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 काय करता, जेवताय का? मॅडम फुल अंडे बिंडे खाते. हा मग खाणार ना. येऊ का? या हा आलो आलो. बस. खाली नका बस मॅडम, तुम्ही वरच बसा. आम्हाला माहिती की बोला आता काय का? काय मॅडम म्हणलं होतं संध्याकाळपर्यंत पाणी सुरू येणार आहे. टँकर कुठे अडकलं मॅडम? हा पाणी पाठवून दिला टँकर. वाचलं नाही वाटतं अजून. हो पोहोचेल. फोन लाव बरे. अवघड आहे. वेळ काय काय आहे का नाही? मॅडम मॅडम तुम्हाला बोललो होतो मी संध्याकाळी. हा काय लोक आम्ही पण तुम्हाला मारू शकतो. वेळ जरा काय आहे का नाही. आता आमच्या घरात दारात पाणी नाही. तुमचं काय आहे, तुम्ही फिल्टरच्या पाण्याने स्वयंपाक करून भाजी भाकरी करता. हे बघ आम्हाला पाणीच नाही. चेक करा. मॅडम पण टँकर पोचले नाही अजून. मेन टँकर पोहोचेल. कॉल केलाय, त्यांच्यासोबत संभाषण झालंय. शुद्ध मराठी भाषेतलं संभाषण आहे. आता मला काय माहित मॅडम, तुम्ही बोलला असेल टँकर उद्या टाका. तर फोन मध्ये थोडी रेकॉर्डिंग. दिलंय ना, बघा ना, बघा मॅडम, वाचा काय वाचा, वाचा. काय काय तिथे मॅडम. रेकॉर्डिंग दाखवा मॅडम. मेसेज केलेला दिसतोय का? मराठी भाषेमध्ये ते इतका मोठा मेसेज टाकलाय की टँकर पाठवून द्या गावामध्ये म्हणून. मॅडम आता फोन करा ना, टँकर मला विसरला असेल. तुला माहिती नाही राव, मला मराठी वाचता येत नाही, तरी तू मॅडम समोर चौ घालवतो. तर चल वाचून दाखव पटकन मॅडमला. मॅडम तिथे तुम्ही काय लिहिलं मॅडम? उद्या सकाळी म्हणलात तुम्ही. अहो आज सायंकाळी आहे, त्याला सकाळ का सकाळी बोलू शकता तुम्ही? सायंकाळ आणि सकाळ मधला फरक कळतो का? मॅडम फोन लावून बघा ना मॅडम, एकदा टँकर पोहोचा नाही. मॅडम लय परिस्थिती बिकट आहे आमची. आम्हाला आहे ना पाण्याची वांदे व्हा. मॅडम काय सांगू तुम्हाला, लय पाण्याची वांदे आहो. अहो कळतंय मला, पण ज्या गावात तुम्ही राहताय त्याच गावात मी पण राहते. पण तुमच्याकडे पाणी येते. असं तुम्हाला वाटतंय? जाऊन बघा माझ्या किचन मध्ये किती पसारा पडलाय. मग ते आमची चुकी का? आम्ही म्हणलो तुका पसारा टाक. 10:30 वाजता तर मी जेवायला घेतले ताट, त्यामध्ये पण तुम्ही आला आहात. हा असं थोडी असतं. सकाळी काम करते याचा अर्थ असं आहे का कधी कोणी माझ्या घरी उठसूट येईल म्हणून? असं नसतं मॅडम. मेन विषय पाण्याचा आहे. पाणी आलं पाहिजे. कळलं का? हो कळतंय मला, येईल ना मग पाणी. मॅडम तुम्ही तुम्ही काय म्हणलेलं मॅडम, संध्याकाळी टँकर पोहोचून आता म्हणता येईल. हो पण आता तुम्हाला मी समक्ष दाखवते ना, तुमच्या डोळ्यासमोर. आता किती वाजलेत मॅडम? आता 10:30 वाजले. टँकर पोहोचला नाही 10:30 वाजता. मग येईल ना. लोकांचा तुम्ही झोपायचा इकडे टाइम शिकवायला झालाय मॅडम. लोक काही झोपीतलं उठून पाणी भरतील काय? बरोबर आहे. तर पाण्याची पण गरज भागवायची, लोकांच्या झोपेचा पण विचार करायचा. असं कसं काही शक्य होऊ शकतं? मी पण आयत्या वेळेला पाण्याचे टँकर ऍडजस्ट केलेत ना, तुम्हाला पण थोडंसं ऍडजस्ट करावंच लागेल. बरं मॅडम ऍडजस्ट करतो, पाठवा टँकर लगेच. 10 मिनिटात टँकर येईल. टँकर येऊ अथवा नाही येऊ, काय तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उद्या तुमची काही तक्रार आहे ना ती तुम्ही लेखी द्या. किती मिनिटात येईल टँकर? येईल 10 मिनिटामध्ये टँकर. 10 मिनिटं इथेच थांबू आपण. आल्यावर सांगा तुम्ही मॅडम. जाऊ शकता. कशाला जाऊ शकतो? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुमच्या घरामध्ये लोक किती राहतात? नाही किती राहतात? अहो जेवणाच्या ताटावर बसलेली आहे मी. अहो नाही तुम्ही तुम्ही जेवू बसलाय शकतात का? नंतर मॅडम. जेवणाच्या ताटावर कसं काय बसल्या मॅडम? तुम्ही काय बोलता राव? असं बोलतात का मॅडम? अहो तुम्ही असं कधी कोणाच्या घरी उठसूट जाऊ शकता का? मला काय म्हणायचं, तुमच्या घरात किती लोक राहतात? मी एकटीच असते माहितीये ना. मला काय म्हणायचंय, आम्ही महिनाभर आंघोळ केली नाही. महिनाभर. तुम्हाला काय जाते मॅडम बोलायचं? म्हणतोय 10 मिनिटं थांबतो, 5 मिनिटं. मॅडम मी पण जेवत होतो, मला ते बोलवायला आलाय टँकर मुळे, त्यासाठी हॅलो? मी आलोय. अरे टँकर कुठे राहिला? ती मुलं घरी येऊन बसली. हो 10 मिनिटात त्यांच्या घरी टँकर केला पाहिजे. ठीक बस. आता तुमच्या समोर कॉल देखील केलाय मी. स्पीकरवर काय नाही फोन लावला तुम्ही? आम्हाला काय माहिती तुम्ही कॉलच लावला होता. तुम्ही फोन स्पीकरवर ठेवायचा. फोन स्पीकरवरच ठेवायचा तुम्ही. 1 मिनिट. बरं मॅडम रेकॉर्डिंग चालू करा. हा फोनच लावतीये, फोनच लावतीये. लागतोय का मॅडम फोन? हॅलो अरे कुठे आहेस रे? मॅडम एक 10 मिनिटात टँकर येईन गावात. अरे ती 2 मुलं घरी येऊन बसली. अहो त्या मुलांना कशाला घरी येऊन द्यायचं मॅडम? असल्या लोकांना नाही जवळ करायचं. असं कसं बरं?
हम्म? अहो बरोबर हो नाही मॅडम, ना स्पीकरवर टँकर फोन टाका आत्ताच्या आत्ता. हा स्पीकरवर नाही तर काय हे तुला पण ऐकू आलं ना? टँकर वाल्याचं काही जाते, त्याच्याकडे टँकर आहे, तो वापरू शकतो पाणी. आमचं काय, आमच्याकडे पाणी नाही वापरायला. त्याला ऐकलं जायला हळू पाहिजे. मी मुद्दा सोडवते ना, हळू एकदम हळू. बरं मी काय म्हणते, लवकरात लवकर टँकर त्यांच्या घरी पोहोचतो करा. गावामध्ये आणा टँकर, ठीक आहे? हो ठीक आहे 10 मिनिटात पोहोचते मॅडम. मॅडम आम्ही बसलेलो 5 मिनिटं झाले, त्याचे 5 मिनिटं कमी नाही झाले का 10 मध्ये? मग मी काय म्हणतोय, आपण मॅडम तुम्हाला एक खरं सांगू का, तुम्ही टँकर वाल्याचा नंबरच आम्हाला पहिल्यापासून द्यायला पाहिजे नव्हता. आम्ही तुमच्या घरी पण नसतो आलो, त्याला हुळहुळ केलं असतं आम्ही. टँकर वाला काय तुमच्या घरचा आहे का? घरचं नाही पण त्यांच्या घरचा आहे माहिती हो. त्यांना टँकर पाणी पोहोचवलं. मॅडम आपण जेवता जेवता तो वाईट सरकारी आहे, सरकारी. सरकारी म्हणजे काय झालं, सरकार बनवणारे आम्ही आहे. कळतं का मॅडम? आम्ही ना त्याला बोललो असतो फोनवर, काय म्हणतो, गरज आपल्याला आहे पाण्याची. आम्ही तुम्हाला वोट नसते दिले तर तुम्ही आता इतके हे नसते, मोठे झाले नसते. हे ना सरकारी लोक आहे ना असं कौतुक करतात ना, म्हणले राग येतो. सरकार कुणामुळे बनती? तेच. जनतेमुळे बनती. जनतेला पाणी नाही भेटलं हो. सरकार काय काम, आमचं चुकलं ना, आम्ही तुम्हाला जेवणाच्या ताटावर असं डिस्टर्ब केलं. तुम्ही त्याचा नंबर द्यायचा ना टँकर वाल्याचा, त्याला बोललो असतो ना आम्ही. तुम्हाला कशाला वाटत दिलं असतं, घरी पण नसतं आलं तुमच्या आम्ही. झालं तुमच्या समोर मेसेज टाकवले, तुमच्या समोर कॉल केलाय त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीने 10 मिनिटाचा वेळ दिलाय. आता 10 मिनिटं जर कळ सोसवत नसेल तुम्हाला तर इथून जाऊ शकता, नाहीतर आता आहे ना मी पोलीस स्टेशनला आता कॉल करेल. बघा मॅडम, कुठल्या पोलीस स्टेशनला तुम्ही कॉल करणार? आम्ही ना आम्ही मदतीसाठी आलो. आम्ही तुम्हाला वैताग द्यायला नाही आलो. तुम्ही काय FIR हे करणार आमच्याबद्दल? हा, रात्री अपरात्री लोकांच्या घरी जाणं तुम्हाला पटतं का? आता तुम्ही कॉलेज मग मॅडम तुम्हाला पटतं का पाणी नाही काय नाही? अरे ही समस्या प्रत्येक गावामध्ये असते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. मॅडम ही फक्त आपल्याच गावात आहे. आम्ही तुम्हाला मदत मागाय येतोय, तुम्ही आम्हालाच मी बोलताय. तुम्हाला मदत करण्याच्या विरोधातच नाहीये, मी तुम्हाला मदतीला मग तुम्ही होकार काय दिलाय. म्हणताय मॅडम? मी आता आलो तर आलो, सकाळी जेवणाचं आलो तर ताट परत बाजूला यायचं नाही. सरकवून- जेवणाचं ताट बाजूला सरकून मी तुमच्या करता त्या व्यक्तीला कॉल लावलाय, त्या व्यक्तीने तुमच्या समोर 10 मिनिटाचा वेळ मागितलाय. आता याच्या व्यतिरिक्त मी काय करू? बरं काय मी नाही मॅडम. तुम्हाला 10 वाजता सांगितलं होतं, आज रात्री मी पोस्ट करते 10 वाजेपर्यंत. हा 10चे 10:30 झाले ते मी मान्य करते. आता गाडी आहे, टँकर भरणं आहे, तुमच्यापर्यंत पोस्ट करणं आहे, ह्या सगळ्यामध्ये थोडासा वेळ अर्धा तास आणखीन गेला, मान्य करते. परंतु मी दिलेल्या शब्दाला जागले नाही का? बरं मग एक काम करा, 7-8 मिनिटात टँकर येईन तर तुम्ही जेवा, आम्ही बसतो. नाही, जेवण आपण नंतर न करू, आधी तुमच्या टँकर आपल्या गावात, ठीक आहे? टँकर पोहोचल्यानंतर ना तिथे तुम्ही पाणी भरायला आहात का? मॅडम आम्ही पळत जाईन, आम्ही पाहिजे. मग हेच तर ना, तुम्ही ग्रामपंचायत वाले, तुम्ही जर ग्रामपंचायतची मोठे गाव टाकी दिली असती, आम्हाला कशाला भरायला लागलं असतं आम्हाला टँकर? कशाला इथे यावं लागलं? आम्ही डायरेक्ट नळाने पाणी घेतलं असतं. तुम्ही साधी टाकी नाही बांधली गावात, हे तुम्हाला कळतं का? ग्रामपंचायत मध्ये तुम्ही कशाला बसलाय? गावाचं तुम्ही बरं काम मग कसं काय? एक काम करा, तुमच्या वरच्या बिल्डिंगच्या बंगल्याच्या वरती जे हे आहे ना टाकी, त्याच्यातनं एक पाईप काढून द्या आम्हाला हा. तिथला. मॅडमला टेन्शन आलं, मॅडमला पाणी फिरायचं नाही. तुम्ही काय बोलताय? कशाचं लॉजिक कुठे जोडताय? तुम्हाला तरी कळतंय का की आपण काय लॉजिक बोलतो? कळते म्हणून मला बोलते. एक सांगा, ग्रामपंचायतची टाकी प्रत्येक गावात असते का नसती? एक मिनिट, असते का एक नसती? मिनिट. तुम्हाला आपल्याच गावात नाही. पहिला हा मुद्दा मी क्लिअर करते, ठीक आहे? मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे, ठीक आहे? चला, मान्य केलं, मी काम करते, मान्य केलं. आत्ता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला पाण्याची टंचाई आहे, मान्य केलं. तुम्ही तुम्ही जे काही मागणी केली ती आम्ही योग्य काहीच आहे. नाही मॅडम, आम्ही फक्त पाणी पाण्याची मागणी केली, मग आता तुम्हाला मी आजच्या टँकर अवेलेबल करून देते. आता जर तुम्ही मला म्हणतात की ह्या बिल्डिंग मधून पाईपलाईन करून द्या, त्या बिल्डिंग मधून पाईपलाईन करून द्या, निम्म्या रात्री शक्य आहे का मला? आम्हाला शक्य, आम्ही बादल्या भरून नेईन. अहो पण टँकर पाठवलाय ना तुमच्या इथे, नाही आला तर काय करायचं आम्ही? तुम्ही इथेच बसून राहा. टँकरवाला येऊन द्या म्हणजे तुमच्या वस्तीमध्ये येऊन द्या. तुमच्या वस्तीमधून आहे ना टँकरवाल्याने ज्यांना पाणी द्यायचं त्यांनी घेऊन द्या आणि तुम्ही इथेच बसून राहा रात्रभर. कशाला इथे बसून आमचं काय भलं होणार आहे? मी पण तेच सांगते की आता तुम्ही घरी जावा, टँकरवाला पोहोचलाय तिथे. नाही आल्यावर करा बरं फोन पोहोचलाय का? मॅडम इथनच रोड आहे मॅडम, तुमच्या घरापुढं तुमची रोड टच जमीन आहे मॅडम, तिथनं तुम्हाला आता लावते फोन आणि स्पीकरवरच फोन आहे.
बोला ना मॅडम. अरे कुठे आहेस? वस्तीमध्ये पोहोचलोय मॅडम. बरं, बसून राहू नको एका जागी. नाही हो मॅडम, बसून थोडी जमणार आहे. प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थित पाणी मिळावं ह्याची चोकप तुझी. हो ठीक आहे मॅडम. कुठेही पाण्याची नासधूस झाली नाही पाहिजे. ओके मॅडम. ठीक आहे ना? ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी व्यवस्थित पोचव. हो ठीक आहे. हं? आणि जास्त गोंधळ नकोय गावामध्ये. हं? हो ठीक आहे. चालेल. झालं समाधान? काय मॅडम? या आता. असे म्हणलं मला भेटायला लागले, बापरे. मॅडम तुम्ही घ्या मॅडम जेवण, आमच्यामुळे तुम्हाला जेव्हा ताटवून हो उठावं मॅडम, वाईट वाटलं. नाही तर माझी काळजी अजिबात करू नका, तुम्ही जावा. मॅडम करावं लागणार तुमची काळजी. तुम्ही टँकर पोहोचवलं. आम्ही टँकर पोहोचवला, पण तिकडे आता जर तुम्ही वेळेत नाही ना गेला तर ते टँकरवाला जाईल निघून. आता लोक पाणी भरून जातील, तुम्ही राहतात तसंच परत महिनाभर बिना आंघोळीचे. जा. मॅडम लोकांना भेटले त्याच्यातच आमचं लेबल आहे. हा मॅडम. आमच्यामुळे लोकांना पाणी भेटले. मॅडम, पुण्य पुण्य महत्वाचं का पाणी महत्वाचं? हा ठीक आहे, खूप आपण पुण्याचं काम केलं. आता डेली टँकर तुमच्या दारामध्ये येईल. तुम्ही- डेली? हो, हो. मॅडम तुम्ही मोठा शब्द वापरलाय. कारण की ना हे असे नमुने माझ्या घरी डेली आलेले मॅडम, तुम्हाला काय सांगू, जेव्हा कॉलेजमध्ये मुलगी आय लव्ह यू बोलली तेव्हा इतकं खुशी नाही झाली, पण डेली ऐकून खुशी झाली. काय म्हणतो? आई शपथ मॅडम, तुम्ही लय मोठं काम केलं. ठीक आहे, आता या तुम्ही. जाऊ का मॅडम? हो जा. तुम्हाला 2 चालू का? चालते बा, नाही तो बरं तुमचे पाय द्या मॅडम. काय नको, बस झालं. मॅडम, जो काही मनस्ताप मला दिलाय ना, आमच्यासमोर एक घास खावा म्हणजे आम्हाला कळलं काय तुम्हाला नको मनस्ताप नको नाही. नको, जा. मॅडम, माझी जेवणाची इच्छा गेली आता. नाही मॅडम जेव्हा लागलं एकच घास खावा म्हणजे आम्हाला समाधान वाटेल. मग आम्ही जाणारच नाही तर घरातून. एक घास खावा प्लीज मॅडम, प्लीज मॅडम. काय भयानक कॅरेक्टर आहे हे. एक घास खावा सर, पटकन खावा मॅडम. हम्म. मॅडम, ते अंड पण खाऊ घे. त्याला हम्म. शोला ठेवले का? ते पण एक घास खावा, मग जाणार आम्ही. धन्यवाद मॅडम. जाऊ का आता आम्ही? हो, आणि कृपा करून पुन्हा माझ्या घरी कधी येऊ नका.